काय नाही, मेकर तालुक्यातले पांगरखेड गावचे पालक लोक आले होते आमच्याकडे। तिथं बऱ्याच दिवसापासून गणित आणि विज्ञान विषयासाठी पदवीधर शिक्षकच नाही। तिथली जिल्हा परिषद शाळा सर, आणि वर्गाची पटसंख्या सुद्धा चांगली, तिथं अतिशय चांगली विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे वर्गाची। पण गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, बीडीओना दिलं, पण ती व्यवस्था करतो म्हटले। 6व्या महिन्यात निवेदन दिलेलं 30 तारखेला समितीनं दिलं, ग्रामपंचायतचा ठराव आहे। नाही, पालक लोक आले माझ्याकडे त्या गावचे सर। 32 पटसंख्या आहे, 32। नाही, एका वर्गाची 32 आहे, 6वी ते 7वी ची, आणि पूर्ण शाळेची तर 6वी 7वी ची 32 वर्ग संख्या आहे, आणि तिथं गणित विज्ञान शिक्षकच नाही बऱ्याच त्याच्या पदवीधर। बरं, नाही तात्पुरती काहीतरी व्यवस्था करा ना। आता कित्येक लोकांची व्यवस्था 1-1 वर्ष 15-15 महिन्यासाठी, आपलं 10-10 महिन्यासाठी किंवा 5-5 महिन्यासाठी नियुक्ती इकडे पैसे घेऊन या लोकांनी केल्या, गट शिक्षणाधिकारी गेल्या कार्यकाळात। मग हे पैसे घेऊन बदल्या करता शिक्षकांच्या तो विद्यार्थ्याच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून जर पाहिलं, हो ना, काय होते, हे ज्याला शिक्षकाच्या सोयीनं बदल्या बऱ्याच बदल्या शिक्षकाच्या सोयीनं गेल्या वर्षी 2 वर्षात केल्या, तर आता विद्यार्थ्याचा विचार करावा लागला ना, शैक्षणिक विचार थोडा तात्पुरत्या स्वरूपाची करा। नंतर तर राज्यातून ज्या बदल्या व्हायच्या त्या होतीलच, पण एक तात्पुरती तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे खूप। ओके लगेच सर। हो सर लगेच टाकतो। थँक्यू सर। ओके सर।